गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती की जय चे स्वर आता थेट बेल्जियममध्ये देखील निनादणार आहेत। महाराष्ट्र मंडळ बेल्जियम आणि शिरीष वाघमारे यांच्या पुढाकाराने बेल्जियममध्ये दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात यंदा प्रथमच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। ही मूर्ती पुण्यातील मंदिरात विधिवत पूजन करून नुकतीच महाराष्ट्र मंडळ बेल्जियमच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आली। यावेळी उपक्रमाचे संयोजक शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, रोहित लोंढे आदी उपस्थित होते। श्रींच्या मूर्तीची उंची 2.5 फूट असून पुण्यामध्ये ही मूर्ती सुभाषनगरमधील श्री नटराज आर्टचे बालचंद्र उर्फ लाला देशमुख व राजेंद्र देशमुख यांनी साकारली। शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे यांसह इतर सदस्यांनी ही मूर्ती स्वीकारली। तब्बल 175 देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होत असून या निमित्ताने बेल्जियममधील भारतीयांचा उत्साह देखील वाखाणण्यासारखा आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे बेल्जियममध्ये आगमन हा महाराष्ट्र मंडळ बेल्जियमचा अभिमानाचा क्षण असून यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय आणि महाराष्ट्रीयन बांधवांसाठी गणेशोत्सवाचा आनंद घेता येणार असून या निमित्ताने श्रद्धा आणि संस्कृतीचा सुवास थेट महाराष्ट्रातून बेल्जियममध्ये पोहोचणार आहे। बाप्पाची बेल्जियममधील स्थापना ही आमच्यासाठी श्रद्धा, परंपरा आणि एकतेचे प्रतीक ठरणार असल्याचं शिरीष वाघमारे यांनी सांगितलं। आता विश्वात्मके देवे हे संत ज्ञानेश्वर माऊलींचे वाक्य आहे, ते खऱ्या अर्थाने साध्य होत आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे जगभरातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे। बेल्जियममधील गणेश भक्तांची अपार श्रद्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर असल्याने श्रींची मूर्ती त्यांना देण्यात आल्याचं महेश सूर्यवंशी यांनी सांगितलंय। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आपल्या देशातले जे नागरिक परदेशात स्थायिक झालेले आहेत त्यापैकी बेल्जियम या देशामध्ये सौ तृप्ती वाघमारेताई आणि त्यांच्याबरोबर जे सर्व आपले मराठी सहकारी आज या दगडूशेठ बाप्पाच्या मंदिरात आलेले आहेत आणि दगडूशेठ ट्रस्टच्या वतीने त्यांना बाप्पांची एक मूर्ती गणेशोत्सवामध्ये स्थापना करण्याकरता आपण आज सुपूर्द केलेली आहे। आता विश्वात्मके देवे हे जे माऊलींचं वाक्य आहे ते खऱ्या अर्थाने आज इथं साध्य होत आहे आणि ह्या सगळ्या मंडळींची अपार श्रद्धा आपल्या दगडूशेठ बाप्पांवर असल्यामुळे ट्रस्टच्या वतीने ही मूर्ती त्यांना दिलेली आहे। जवळजवळ 2,500 आपले मराठी बांधव त्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळामध्ये सक्रिय आहेत आणि जवळजवळ 20,000 ते 25,000 भारतीय लोक ह्या उत्सवामध्ये सामील होतात अशी माहिती या ठिकाणी तृप्तीताईंनी दिली। त्यामुळे ट्रस्टच्या वतीने या बाप्पांचा एक आशीर्वाद म्हणून ही बाप्पांची मूर्ती त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याकरता दिलेली आहे। तिथले सगळे लोक हे एकत्र येऊन उत्सव साजरा करतात। जी लोकमान्य टिळकांनी जी भावना व्यक्त केली होती की समाज एकसंघ व्हावा आणि तो समाज एकसंघ होऊन समाजासाठी काही चांगलं घडावं या दृष्टिकोनातून आज देखील 133 वर्षामध्ये हे खऱ्या अर्थाने परदेशामध्ये देखील घडतं आहे। ही आपल्या भारतीय संस्कृती आणि धर्म अध्यात्माची एक वर्धिष्णू उदाहरण आपल्याला म्हणता येईल। मी या सगळ्या बांधवांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय गणेश। जय गणेश। मी शिरीष वाघमारे बेल्जियमहून। आज आमच्यासाठी खूपच आनंदाचा आणि मोठा दिवस आहे। दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपती ट्रस्टने आम्हाला दगडूशेठची प्रतिमा ही अर्पण केली आहे बेल्जियमला घेऊन जाण्यासाठी। तर आम्ही सगळे इथे जमलो आहोत। आज गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली, पूजा झाली समक्ष मंदिरामध्ये आणि ह्यानंतर गणपती 17 तारखेला वाटचाल करणार आहेत बेल्जियमसाठी। तर हे बेल्जियममध्ये राहणाऱ्या समस्त भारतीय लोकांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे, कारण आपण देशापासून लांब राहतो। ज्यांना ज्यांना गणपती सण माहिती आहे, आपल्या देशात किती मोठा साजरा केला जातो, त्यांच्यासाठी आता गणपती स्वतः बेल्जियमला चालत येत आहेत। तर आपण सर्वांनी या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि बाप्पांचे दर्शन घ्यायला नक्की यावे हीच विनंती। बेल्जियममध्ये आपल्या घरी 10 दिवस गणपती असतात आणि 6 सप्टेंबर रोजी जावेंतम बेल्जियम येथे एक सामाजिक कार्य पार पडेल। त्यात सर्व भाविकांना बाप्पाचं दर्शन घ्यायची संधी मिळेल। 6 सप्टेंबर रोजी आमचा महाराष्ट्र मंडळ बेल्जियम याचा खूप मोठा दगडूशेठ हलवाई गणपतीचा स्वागत आणि आनंद सोहळा हा आम्ही पार पाडणार आहोत। धन्यवाद अखंड ट्रस्ट ऑफ दगडूशेठ हलवाई मंदिर आणि सगळे जे माझे भाऊ बंधू मित्र मैत्रिणी माझी फॅमिली जे सगळे इथे आले आहेत त्यांचा खूप खूप धन्यवाद। लालासाहेब देशमुख, सूर्यवंशी सर यांचा स्पेशल धन्यवाद ज्यांनी आमच्यावरती खूप ट्रस्ट केला आणि आम्हाला ही संधी दिली। आम्हाला ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी जी आम्ही बेल्जियमला घेऊन जात आहोत। वी विल मेक शुअर दॅट गणपती बाप्पाची सेवा आम्ही जोरदार करू आणि
भारतीय लोकांना पण तिकडे गणपतीचं काय असेल, मंदिर असेल, जे असेल पुढे जे बनेल त्याच्यासाठी सगळ्यांना ऑलरेडी आम्ही वेलकम करतो. धन्यवाद. जय गणेश.